नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये. गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसेच मावशींचं, दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे. मी चाललेली आहे जतला. तर कशासाठी काय ते पुढं सगळं सांगणारच आहे. तर इथं मामींनी पोळ्या करण्यासाठी बऱ्याच जणींना सांगितलेलं होतं. मग त्या पोळ्या करून गेल्या आणि माझंही सगळं आवरलेलं होतं. मग मी पलीकडच्या रूममध्ये बसलेले होते आणि मामा हे छान असं व्हिडिओ करत होते, पण त्यांनी उभा केलेला आहे. तर तुम्ही समजून घ्या. बघा, ज्यांना आवड आहे ना व्हिडिओमध्ये येण्याची करण्याची, त्यांना आपण नक्कीच आपल्या चॅनलमध्ये ॲड करत असतो, घेत असतो. तर इथं माझा भाऊ बसलेला आहे बोलत आणि मामी पण बोलत आहे. इथं मम्मी आहे, मावशी आहे, त्याचबरोबर श्रवण आहे, चैतन्य आहे. चैतन्याच्या हाताला थोडंसं लागलेलं आहे. तर पोळ्या भरपूर करायच्या होत्या, त्यामुळे दोघी तिघी करू लागलेल्या होत्या आणि त्या गेल्या. आणि इकडं मग मी डोहाळ जेवणासाठी आपल्याला काय काय डेकोरेशनसाठी लागणार आहे ते इथं मी करत होते. आणि बरंच सामान जे काही भरायचं होतं ते साईडला होतं. तर सगळं करंड्या वगैरे इथं तुम्ही पाहू शकताय. तर अशा पद्धतीनं सगळं डोहाळ जेवणामध्ये द्यायचं होतं. मग मी इथं मामांना म्हणत होते की तुम्ही व्हिडिओ करताय का, तर आडवा करा. पण त्यांनी व्हिडिओला चालू केलं होतं, त्यामुळे मग मी असाच व्हिडिओ घेतला. तर इथं काय काय डेकोरेशन केलेलं आहे आणि तुम्ही ते पुढं नंतर पाहाचाल व्हिडिओमध्ये. तर माझ्याबरोबर बरेच जण व्हिडिओ म्हणजे इथं ना डेकोरेशनचं सामान करण्यासाठी बसलेले होते, पण मामा व्हिडिओ करत असल्यामुळं सगळेजण पळून गेले. नंतर मामांचा व्हिडिओ करून झाल्यावर पुन्हा ते सगळे करण्यासाठी आलेले होते मदतीला. इथं बाजरीच्या भाकरी ह्या बॉक्समध्ये सर्व साहित्य आपल्याला भरून न्यायचं आहे डोहाळ जेवणासाठी. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, जेणेकरून तुम्हाला तो आवडेलही आणि डोहाळ जेवणामध्ये काय काय असतं काय काय नसतं ते तुम्हाला सगळं पाहायला भेटेल. तर आम्ही दुसऱ्या दिवशी चाललेलो होतो, पण ह्याच्यानंतरचा सगळा व्हिडिओ आहे ना मी शेवटी घेतलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथं बघा, माझी मावशी बसलेली आहे, मामी आहे, त्याचबरोबर आबी आहे आणि ह्या पण मामीच आहेत. आणि ह्या आहेत ना त्या सुप्रियाच्या मम्मी आहेत, मामींकडच्या पाहुण्या आहेत त्या. मग जवळच्याच आहेत, पण मला जेवढं सांगता येईल ना मी तेवढं सांगितलेलं आहे. इकडं इंद्रजित आणि मम्मी पुढं बसलेले आहे, ड्रायव्हर आहेत. गाड्यांचा आवाज खूप होता, त्यामुळं मग मी इथं आवाज मूट केलेला आहे आणि इथं व्हॉइस ओव्हर देत आहे. तर इंद्रजित आणि आबी आहेत ना इतके छान आहेत ना, ते सगळ्या गोष्टीत मम्मी पप्पांची तर मदत करतात, पण इतर जणांची पण त्यांनी खूप छान अशी मदत करतात. तर इथं बघा, रस्त्याला डोंगर वगैरे छान हिरवंगार, पाऊस तेन असल्यामुळे आहे ना किती छान वातावरण आहे. म्हणताना थोडंसं साईडचं पण मी इथं घेतलेलं आहे, तर तुम्ही पाहू शकता. तर आता आम्ही कुठं चाललेलो आहोत ते तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर हे मामांच्या घराचं बांधकाम चालू आहे, तर एवढं झालेलं आहे. आणि मग आम्ही पण बघायला आलो होतो, कारण की मी बघायला आलेलेच नव्हते. मग मामी म्हणली चल आपण जाऊन येऊया. तर मामा आबी इथं आलेले होते आमच्या आधी आणि छान असं हे घराचं बांधकाम चालू आहे. आणि इकडं हॉल आहे, तुम्ही पाहू शकताय. पूर्ण झाल्यावरच तर तुम्हाला सगळं व्यवस्थित पाहायलाच भेटेल, पण मी आता असंच दाखवत आहे. तर काय काय केलेलं आहे. इकडे एक बेडरूम आहे, इथं कपाट काढण्यात आलेलं आहे, खिडकी आहे. इकडं टॉयलेट बाथरूम असं मध्ये घेतलेलं आहे आणि पुन्हा त्याच्या साईडला आहे ना इकडं बेडरूम काढण्यात आलेला आहे. मोठी छान अशी खिडक्या दिलेल्या आहेत दोन्हीकडं आणि ह्याला पण असं कपाट काढलेलं आहे. आता पुढं काय करणार आहे, सगळं नवीन घर झालं की नाही आपल्याला पाहायला भेटेलच त्यांनी काय काय करणार आहेत ते. तर इकडं मामी दाखवत आहे की इकडं पण एक छोटीशी रूम काढली, पण ती आता मोठी करणार आहेत बहुतेक काहीतरी, कारण की तिकडं टॉयलेट बाथरूम जर घेतलं तर ते किचनच्या तिकडं होते त्यासाठी. तर इकडं बघा, किचनच्या समोर एक त्यांनी रूम काढलेली आहे मोठी, असं स्टोरेज करतील किंवा त्यांचं काहीतरी पुढं प्लॅन असेल. तर अशा पद्धतीने इथे एक त्यांनी रूम काढलेली आहे किचनच्या समोर. आणि हे असं किचन वगैरे छान आहे. वरचं सुद्धा सेम असंच आहे आणि त्याच्यावरचं पण तसंच आहे. तर मग मी जास्त काही घेतलेलं नाही आहे. तर इथं बघू शकताय, वरती पण हे बेडरूम वगैरे असंच आहे आणि असा रस्ता आहे, पुढं जिना आहे. मामी उभारले तिकडच्या साईडला किचन आहे आणि इकडं असा सगळा परिसर आहे. घरं पण आहेत भरपूर, कॉलेज वगैरे सगळं जवळच आहे.
आणि इकडं आम्ही पुन्हा सगळं झालं बघून आणि घरी आलो आणि आजोबा बघा चिवडा खात आहेत. तर असं आपण आहे ना आपल्या आजोबांना सगळ्यांना आजींना वगैरे जर व्हिडिओमध्ये घेतले ना तर नंतर आपल्याला त्यांना पाहायला पण भेटते आणि काही आठवणी आपण मोबाईलमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करतोय. ही आमच्या मावशीनं कोथिंबीर घेतलेली आहे रजनीगंधानं आणि ही खोबरं हे आलं लसूण इथं एवढा सोललेला आहे. आता हे आपण कशासाठी वापरणार आहे? बिर्याणी साठी वापरणार आहे. माझी मावशी बघ इकडं आणि सांग आपण कशासाठी मसाला बनवलेला आहे. सुक्का मटण, पातळ मटण, चिकन रस्सा, बिर्याणी. ह्यासाठी एवढा मसाला आणि जिरे वापरणार आहेस का त्यामध्ये? जिरे तीळ एकत्र बारीक केलेला आहे काय? हा. तर ना आपण आता एवढं ती मसाला बारीक करून घेतल्यावर आपण तिची रेसिपी बघूया. ती अतिशय सुंदर चिकन बिर्याणी करत असते. इकडे बसलेले आहेत आमचे आजोबा. जो सगळा तिनं मसाला केलेला होता ना तो असा बारीक करून घेतलेला आहे. इथं तुम्ही पाहू शकता. तर ह्याच्यामध्ये ती बरंच काय काय करणार आहे. ह्यात काय काय आहे? जिरे, लसूण, आलं, दालचिनीचे 2 तुकडे, मिरे, लवंग 4. आता हे आपण तेलात टाकायचं नाही, पहिल्यांदा कांदा टाकायचा आहे. कांदा किती क्वांटिटीचं करणार आहे? 6 माणसांसाठी आहे बिर्याणी. कांदे साधारण 2 असतील है ना? हो, मोठे 2 कांदे छान असे परतून घ्यायचे आहेत. तमालपत्र अंदाजे 2-3 पानं. तमालपत्र अंदाजे 2-3 पानं टाकायची. आता ह्याला किती वेळ परतायचं? थोडासा कांदा लालसर होईपर्यंत, जास्त नाही, मीडियम कांदा लालसर होईपर्यंत आपण ह्याला परतून घेऊया. पोहे उपीटला जसा कांदा भाजतो तसा. स्वच्छ धुवून घेतलेले आहे. 2 ग्लास तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे बासमती तांदूळ आहेत. किती वेळ झालं भिजवून? 5 मिनिटं झालेले आहेत आणि इन्स्टंट बिर्याणी आपण करणार आहोत. आता हे बघा इकडं पाणी काढलेलं आहे आणि इकडं सुक हे चिकन आहे. पीस आहेत. हे किती आहे का? अर्धा किलो आहेत. आणि ह्याच्यामध्येच कुकरमध्ये ते शिजवून घेतलेलं होतं. त्यामुळं तुम्ही असं म्हणू नका की कमेंटमध्ये कुकर वगैरे घाण आहे. तर ह्याच्यामध्ये चिकन शिजवलं गेलेलं आहे. आणि दुसरं कशाला भांडं खराब करायचं? मग त्यासाठी मावशी म्हणली की आपण ह्यामध्येच करूया. तर आपण जो हा मसाला बारीक करून घेतलेला तो ह्याच्यामध्ये टाकलाय. तो पण आता छान असा परतून घ्यायचा. वास पण खरंच छान यायला लागलाय. अगं वास छान यायला लागलाय. आणि आमच्या मावशीच्या हातची बिर्याणी खूप छान लागते. त्यासाठी आज मी खाण्यासाठी थांबलेले आहे. श्रावण संपलेला आहे. तर तुम्ही पण ही ट्राय करून बघा. इस्लामपूरच्या पद्धतीचे आहे. आता हे काय टाकणार आहे? 1 चमच कांदा लसूण चटणी. चवीप्रमाणे घालू शकते. तुम्हाला तिखट जर आवडत असेल तर तिने आणखीन अर्धा चमचा टाकलेला आहे. आणि चिकन मसाला नाही का वापरत? मसाले कोणतेही नाही, गावठी पद्धतीनं. मसाले कोणतेही नाही, गावठी पद्धतीनं ही बिर्याणी आहे. आणि ही आमच्या प्राजूला खूप आवडते. प्राजक्ताला तुम्ही पुढं पाहालच. पुढचा व्हिडिओ खूप सुंदर आणि छान असणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. आता तांदूळ टाकून घेतलेला आहे. ह्यासाठी गरम पाणी वापरायचं का? नाही, जे चिकनचं शिजलेलं पाणी आहे. अच्छा. आता ह्यासाठी आपण दुसरं कोणतंही पाणी वापरायचं नाही आहे, थंड किंवा गरम. हे चिकनचं जे पाणी आहे ना काढलेलं सूप, तेच आपण ह्या बिर्याणीसाठी वापरणार आहे. मी हे परतू का? तर असं हे छान परतून घ्यायचं. नमक शेवटी शिजताना थोडं टाकलेलं आहे. चिकन शिजताना मीठ टाकलेलं आहे. आणि आता आपण थोडं नंतर टाकायचं आहे. गॅस बारीक करतीस का जरा? तुमच्या तांदळाला जेवढं पाणी लागतं ते प्रत्येक आपापल्या पद्धतीने घाला.
प्रत्येकाचा तांदूळ हा वेगवेगळा असतो. प्रत्येकाचा तांदूळ वेगवेगळा असतो, तर क्वांटिटी जास्त कमी लागू शकते. त्यासाठी तिनं सांगितलेलं आहे की तुमच्या अंदाजानं तुम्ही पाणी घालू शकता. आपण कायम तांदळाच्या 1.5 पट पाणी घालत असतो. घरामध्ये थोडाफार गोंधळ ऐकायला येत असेल तर तो थोडा इग्नोर करा आणि आमच्या मावशीच्या बिर्याणीकडे लक्ष द्या. चिकन शिजताना मीठ घातलेलं आहे. सांगितलं. अंदाजानं थोडंफार मीठ घाला. चिकन शिजताना म्हटली की ती मीठ घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये अंदाजानं आता थोडं तिनं टाकलेलं आहे. घरात वयस्कर माणसं असल्यामुळे त्यातलंच त्यांना एक फुलपात्र पाणी प्यायला दिलेलं आहे. तर आजोबांना पाणी प्यायला दिलं होतं ना, त्यामुळे थोडं पाणी कमी झालेलं आहे. तर आता आपल्या ह्याला पण तेवढं बास होणार आहे. माझ्यामध्ये आहे ना, बास होणार आहे तेवढं. हे बघू शकता पाणी आपण दुसऱ्या पाण्याचा वापर केलेला नाही आहे. दुसऱ्या अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे. एवढ्या पाण्यामध्ये भात हा खूप छान शिजणार आहे बहुतेक, आहे ना? हो. आता ह्याला टोपण लावायचं का? आता अजून थोडं लावायचं. मटण पण टाकायचं? हे नाही टाकायचं. पूर्ण हा भात झाल्यानंतर हा ते कोथिंबीर वगैरे टाकतो. भात फोडून हे पीस घालायचं. अच्छा, म्हणजे त्याचं सुकी भाजी पण नाही का करायची? नाही. तर हा भात असा शिजवून घ्यायचा आहे आणि हे पीस आहेत ना नंतर टाकायचं म्हटलेले आहे. तर आपण तिनं ज्यावेळी ताट सजवते ना त्यावेळी आपण बघूया. आता पूर्ण चिकन मधला जे पाणी रस आहे तो करूया. काय काय परत सांग की सांग की. चिकन पूर्णपणे शिजवून घेतले आहे. इतर पाण्याचा वापर केला नाही, त्याच्यामुळे ह्याची टेस्ट छान येणार आहे. चिकन मधला पूर्ण अर्क ह्या पाण्यात उतरलेला आहे. आणि ते नंतर काय टाकायचं म्हणलीस पीस? हे शिजलेलं आहे ना, मग ह्याच्याबरोबर जास्त वापरलं जाऊ नये. अच्छा, म्हणून नंतर टाकायचं. आणि डायरेक्ट चिकन बिर्याणी केली तर त्यातला रस उतरत नाही भातात. हा, शिजलं जाते पण त्यातली अर्क उतरत नाही ना तांदळात. बरोबर. तर आज मावशीच्या हातची आमच्या चिकन बिर्याणी खायचं आहे. बघा माझी मावशी तिने बिर्याणी करायला तिकडे ठेवलेली आहे. तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केलेली आहे आणि अजून पुढं शिजल्यानंतर पण दाखवणार आहे. आणि ह्या मावशीला तुमच्याबरोबर ओळख करून द्यायची राहून गेली होती, त्यामुळे आज खास तिच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल बनवलेला आहे. त्याबरोबर माझी बहीण म्हणजे हिची मुलगी सख्खी प्राजक्ता, तिचा पण व्हिडिओ ह्याच्या नंतर येणार आहे तिच्या डोहाळ जेवणाचा. तर आम्ही कशा पद्धतीनं डोहाळ जेवण साजरं केलं वगैरे ते सगळं दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ही बसलेले आहेत, त्यांना तुम्ही ओळखतच असाला की ते आमचे मामा आहेत. बोलाव काय तर आमच्या सबस्क्रायबर फॅमिलीला. कविता हिच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा. छान छान छान. इकडं आलेली आहे मामी आणि मला म्हणते का बस की, का बरं का बसायचं, छान छान व्हिडिओ करायचं. नाना दिलेलं आहे मटणाचं सूप, तर ते पेत आहेत अशा पद्धतीने. तो हाय केलेलं दिसलं नाही. हाय, मी पण केलेलं आहे मटणाचं सूप. आणि हीच आहे प्रेग्नेंट, तर तिचं डोहाळ जेवण आपल्याला पुढे बघायचं आहे. आता हिची वाटी घेऊन जाते मी. मगाशी जे चिकनचे शिजलेले पीस बाजूला ठेवले होते ना, ते आता पूर्ण ते भात साईडला काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये मिक्स करून mix केलं. हलवले व्यवस्थित आणि कोथिंबीर कट करून टाकलेली आहे. आता झालं का हो, एवढं? झालं. आणि ह्याच्यावरती खोबरं वगैरे टाकायचं आवडीनुसार आवडीनुसार पण टाका. टाकू शकतोय की नाही. शक्यतो वरून खोबरं चांगलं लागत नाही. हा, आणि तो तळलेला कांदा वगैरे तो नाही काय घालत. काहीच नाही का, एवढं मध्ये तेवढं. छान लागते. ओके. आणि अशा पद्धतीनं ही आमटी पण केलेली आहे, रस्सा. रस्सा केलेला आहे. पांढरस येते का तुला? माझ्या मावशीला तुमच्याबरोबर दाखवायचं राहून गेलेलं होतं, त्यामुळे तिचा व्हिडिओ आधी घेतला आणि नंतर हा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम इथं चालू झालेला आहे. तुम्ही पाहू शकता
तर इथं मम्मी आहे, बॅगा वगैरे सगळ्या व्यवस्थित ठेवत आहे. तर काही पाहुणे आहेत ना त्यांच्या तिकडचे पण आहेत, काही आमच्या इकडचे पण आहेत आणि असं छान असा इथं कार्यक्रम चालू आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता पाहुणे वगैरे सगळे इथं बसलेले आहेत खाली. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण हा व्हिडिओ शेअर करावा, ही आठवण अशीच कैद करून आपण आपल्या व्हिडिओमध्ये ठेवावी. तर इकडं जे आम्ही केलेलं होतं डोहाळ जेवणासाठी ते सगळं पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथं पाहू शकताय काय काय जिलेबी विकत आणलेली आहे, फळं वगैरे जे काही विकत आणावं लागतं तेवढं विकत आणलेलं आहे. बाकी सगळं मामीने मावशींनी सगळ्यांनी बरंच काही काही इथं आयटम केलेले आहेत. पण मी वेळानं पोचले कारण की माझं जायचं का नाही हे नक्की नव्हतं. तरी पण मी वेळ काढून लवकर गेले आणि जेवढं काही हे डेकोरेशनचं करायचं होतं, लिहायचं होतं, चित्र काढायची होती, मग ते सगळं मी केलेलं आहे. इथं तुम्ही पाहू शकता मी त्यांना आधी सगळं सांगितलेलं होतं तुम्हाला हे करायचं आहे तर ह्या सगळ्या वस्तू लागणार आहेत आणि त्या सगळ्या आणून ठेवा. तर मामीनं सगळ्या गोष्टी आणून ठेवलेल्या होत्या आणि छान छान काही वाक्य जे आम्हाला आवडले ते आम्ही लिहिले, छान असे चित्र वगैरे काढली. तर हे बाळ आहे ना सगळ्यांना खूप असं आवडलेलं होतं. तर त्यांनी हे डेकोरेशन खूप छान असं केलेलं होतं डोहाळ जेवणाचं. तर इथं तुम्ही पाहू शकताय चंद्र, झोपाळा, प्राजक्ता आणि प्राजक्ताचे मिस्टर इथं तुम्हाला दिसतील. तर मी तुम्हाला त्यांची ओळख पण करून देते. आणि दरवेळीप्रमाणे मामांनीही इथं त्यांचा ठुमका लावण्याचं काही चुकवलेलं नाही. त्यांना खूप आवड आहे डान्स करण्याची, त्यामुळे त्यांनी कायम चंद्रा या गाण्यावरती डान्स करत असतात. तर तुम्ही पण त्यांचा एक मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला बघा मागं, तर तुम्ही तो पाहिलाच असेल. तर त्यांना जी आवड आहे ते छान अशी जोपासतात. आम्हालाही खूप असं आवडतं. प्रत्येकानं प्रत्येकाची आवड जोपासली पाहिजे. आणि तिथं सगळ्यांना कल्पनाच नव्हती की मामा डान्स करतील, पण मामाने छान असा डान्स केला. आम्हीही केलेला आहे डान्स, पण मग तो पण उभा व्हिडिओ झाला होता त्यामुळे मग मी इथं काय ॲड केलेला नाही आहे. आणि आम्ही असं काही ठरवलंच नव्हतं की आपण सगळेजण डान्स करायचं, तरी पण आम्ही डान्स केला. आणि हा होता आजचा व्हिडिओ डोहाळ जेवणाचा. तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जाता जाता सबस्क्राईब करा.